मी आता आग पेटवते नमक मस्त भाजून घ्यायचे आणि चांगले स्वच्छ धुवायचे। मग आता मस्त आपली आग पेटली आहे, आता भाजून घेत आहोत। मग कोंबडीची पाय आग तिकडे जाते काही हे जास्त नाही भाजायला लागत, जास्त भाजले का त्याची कातरीच निघतं मास येतं त्याला। साधारण काळा करायचं। भाजून झाले अशी कातरी काराची नमक धुवून घ्यायचे न तोडायचं। मग कार तोडताना नख तोडताना चटका बसतो ना, तरी मी स्वतःच्या कातरी जल्दी निघली ना? नाही निघली ना? नाही त्याची अशा प्रकारे होतो तो। नाही बरं असं होतो ना पूर्ण कातडी काढल्यावर याची काढायची आहे। एक जास्त भाजल्यावर याच्या कातऱ्या निघतात। हा काय मी थोडंच भाजायचं, थोडंच स्वच्छ धुवून घ्यायचं। असे तुकडे करून घ्यायचे, असे तुकडे करायचे 3 तोडायचे। यांना शिजवून घेऊ। कांदा, लसूण, कढीपत्ता, मसाला, हळद आणि आपला घरगुती गरम मसाला आणि वाटण। या वाटणामध्ये काय सुकं खोबरं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता बस, आणि भाजलेला कांदा सुद्धा आहे त्यामध्ये थोडासा। आता आपल्या इथे टोप ठेवले, शिजव। हे सगळं घेतला, आता तू शिजव। आता शिजवायचं डिपार्टमेंट मला आले, तर आता आपण टोपात तेल घेऊ, लगायचा कांदा घालू त्यामध्ये आणि कढीपत्ता सुद्धा घालायचा तेलावरती, त्याच्याने चांगली कढीपत्ता तडतडला की मस्त तडका लागतो। आणि छानपैकी आपण मिक्स करून घेऊया कांदा आणि कढीपत्त्याला, लालसर होईपर्यंत परतून घेऊ। आणि या ठेचलेलं लसूण कांदा आता मस्त परतवलाय, त्यामध्ये आपण हळद घालूया, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे मसाला, आमचा घरगुती आगरी कोळी मसाला आहे। छान कलर येतो या मसाल्याने, आणि हा घरगुतीच बनवलेला गरम मसाला। व्यवस्थित आपल्याला तेलावरती शिजवून घ्यायचा मसाला, नेहमी मसाल्याला तेलावरती शिजवून घ्यायचा, त्याने जो मसाल्याचा कच्चापणा निघून जातो। शिजलाय, त्यामध्ये आपण वाटण घालूया, तो सुद्धा एकजीव करून घेऊ। आणि या भाजीमध्ये तेल कमीच घालायचं, कारण जे पाय आहेत त्यांच्यातलं स्वतःचा जो ऑइल असतो तो निघतो, तेल साधारण कमीच टाक। आणि आता आपण आपले पाय टाकून त्यामध्ये आणि व्यवस्थित एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया, 2 मिनिटं त्याला वाफ काढून घेऊया। तोपर्यंत आत घालण्यासाठी मी गरम पाणी तापत, आणि आता 10 मिनिटं मस्त वाफ सुटली त्याला। आता त्यामध्ये आपण हे मी गरम पाणी केलेलं तो घालूयात।
जेवढा रस्सा हवा असेल त्या क्वांटिटीमध्ये टाकायचं पाणी. हे चवीपुरतं मीठ आणि हा पाणी तुम्ही समजूच शकता कसला पाणी आहे. आपण सगळ्याच महिला करतोच. वाटण केलेलं भांडं तसंच ठेवायचं नाही, ते धुवून टाकायचं, बरोबर की नाही. आता त्याला मस्त आपण झाकण देऊन शिजून घेऊयात. अगदी 10 ते 15 मिनिटं शिजून जातात. आता उकळी फुटले, पण गॅस बारीक करून त्यांना शिजून घेऊयात. A few moments later. पाहू शकता अगदी 15 मिनिटं शिजले हा पाया, चिकन पाया.